राज्यात आज वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित राज्यामध्ये मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देखील हवामान विभागाने दिलाय। आपण पाहतोय आता पावसाला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आता हवामान विभागाने दिलाय। बंगालच्या उपसागरात उपमहासागर सर्वात जास्त पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र हे सर्वात जास्त पाऊस हा मुसळधार पडणारच होता। शक्यता ही वाटत होती, परंतु पाऊस झालेला नाही। राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे। या भागात सर्वात जास्त पेरणीच्या कामांना देखील वेग आल्याचं हे चित्र पाहायला मिळत आहे, तर काही भागात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे। बघू शकता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे, कारण की सर्वात जास्त बघू शकता पेरणीच्या कामांना देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, तर काही भागात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे। तर माहितीनुसार अशातच हवामान विभागाचे सर्वात जास्त शास्त्रज्ञ हे SD सानप यांनी पावसासंदर्भात सर्वात जास्त अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, त्यामुळे पाऊस परतण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। बघू शकता विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील सागरी किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडलेच सर्वात जास्त, त्याचप्रमाणेच विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट असेल। सर्वात जास्त ही माहिती आपल्या समोर आहे। माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिलेली आहे। यावर्षी एल निनोमुळे पाऊस कमी आहे हे आधीच सांगितले आहे। मान्सूनचे सर्वात जास्त वारे कमकुवत आहेत। एल निनोचा परिणाम वडील सर्वात जास्त पुढील वर्ष हा जाणवणार असला तरी पुढील वर्षीय पावसाचा अंदाज आता सांगता येणार नाही। सर्वात जास्त माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्याच्या पुढील 5 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हा रायगड जिल्ह्याचा पुढील 5 दिवस पावसाचा सर्वात जास्त ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तसेच रायगडच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। रायगडमध्ये 23 जूनला सर्वात जास्त बघू शकता सुरू झालेल्या पावसाने दडी ही मारलेली होती, मात्र कालपासून पुन्हा पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दिवसात शेतीची लावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। रायगड आणि सर्वात जास्त अनेक नद्यांना पाणी पातळीमध्ये देखील हळूहळू वाढ होत असून पाण्याची चिंता मिटलेली आहे। बघू शकता तरी अनेक ज्या भागांमध्ये पाऊस हा झालेला नाही तिथेही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता हिंगोली जिल्ह्यातील सर्वात जास्त जोरदार पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। बघू शकता मुसळधार पावसामुळे यानंतर सर्वात जास्त लिंगी पळशीसह परिसरामध्ये शिवार जलमय झालेले आहे। सर्वात जास्त बघू शकता अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे। जोरदार पावसामुळे लहान मोठे ओढे हे सर्वात जास्त भरून गेलेले आहेत, वाहू लागलेले आहेत। पेरणीसाठी आवश्यक असलेला हा पहिला समाधानकारक पाऊस असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघू शकता वसमत तालुक्यातील ह्यानगर, लिंगी आणि पळशी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। बघू शकता अवघ्या काही वेळात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहेत, तर इतर सर्वात जास्त ओढे प्रभावित झाल्याने परिसरातील अनेक निसर्गरम्य सर्वात जास्त बघू शकता गेल्या महिन्यापासून पावसाचा सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरलेला आहे। आता पेरणीच्या कामांना वेग येणार असल्याने बळीराजाच्या शेतावर सर्वात जास्त बघू शकता चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे। बघू शकता हास्य दिसून येत आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती, कारण की पाऊस हा पडणारच आहे। शेतकऱ्यांनी काळजी न करता सर्वात जास्त पाऊस हा कधी पडेल ह्याची आस ही शेतकऱ्यांना लागलेलीच आहे, परंतु हा पाऊस कधी येणार सर्वात जास्त बातमी सर्व शेतकऱ्यांसमोर
ही बातमी येतच आहे. बघू शकता सर्वात जास्त बातमी ही पावसा संदर्भात आहे. शेतकऱ्यांकडे पाऊस हा कधी पडणार आहे. बघू शकता सर्वात जास्त आभाळ हे फाटलेलं आहे. मुंबई तुंबली. राज्यात पावसाचा सर्वात जास्त बघू शकता हाहाकार हा झाड पडले आणि सर्वात जास्त कुठे रस्ते पाण्याखाली गेले. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हा झालेला आहे. पावसाचा इशारा. महाराष्ट्रात मान्सून चांगला सक्रिय झालेला आहे. गेल्या काही तासात मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता नागरिकांमध्ये खळबळ ही व्यक्त झालेली आहे. महाराष्ट्रात मान्सून चांगला सक्रिय झालेला असून गेल्या 24 तासात मुंबईसह उपमहानगर सर्वात जास्त बघू शकता ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाने अक्षरशः हाहाकार उडाला. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपमहानगरातील सर्वात जास्त बघू शकता रस्ते, वाहतूक आणि लोकल सेवेवर मोठा परिणाम झालेला असून सखल भागात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलेले आहे. अनेक ठिकाणी शाळा आणि इमारती पाणी शिरल्याने जवळजवळ सर्वात जास्त बघू शकता जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. बघू शकता हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना सर्वात जास्त बघू शकता रेड अलर्ट हा दिलेला आहे, जारी करण्यात आलेला आहे. असून सर्वात जास्त नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हे देण्यात आलेले आहे. मुंबई आणि उपमहानगरे सर्वात जास्त बघू शकता सबवे पाण्याखाली. घरामुळे सर्वात जास्त घराबाहेर पडणं हे कठीण झालेलं आहे. बघू शकता मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून दादर, मांडुगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात सर्वात जास्त पावसाची तुफान बॅटिंग ही सुरू आहे. अंधेरी सर्वात जास्त बघू शकता अंधेरीमध्ये सबवेमध्ये सुमारे 2.5 फुटांपर्यंत पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेला आहे. विरा, देसाई, रोहिड सर्वात जास्त पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. कोरेगावच्या फिल्म सिटी आणि रोड आणि संतोषनगर परिसरात सर्वात जास्त बघू शकता मुख्य रस्त्यांवरती 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहन चालकांची मोठी कोंडी ही झालेली आहे. पश्चिम दुर्गती महामार्गावरती जोगेश्वरी जवळ SRPM सर्वात जास्त कॅम्प समोर 2 ते 3 फूट पाणी साचल्याने महानगरावरती सर्वात जास्त बघू शकता महामार्गावरती वेग मंदावलेला आहे. वरळी भागात आणि चेंबूरमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेले आहे. बघू शकता घरी जाण्याच्या वेळेत सर्वात जास्त ही कोंडी झालेली आहे. चाकरमान्याची सर्वात जास्त बघू शकता संध्याकाळच्या सुमारास लाखो चाकरमानी आणि घरी जाण्यासाठी निघाले असतानाच पूर्व ध्रुवतीकडे महामार्गावरती घाटकोपर, मुलुंड व ठाणे दरम्यान पावसाचा जोर हा कायमचाच हा वाढलेला आहे. बघू शकता कमालीचा वाढलेला आहे. दुपारी पाण्याचा सर्वात जास्त बघू शकता दुपारी पाण्याचा निचरा हा झालेला असला तरी संध्याकाळी पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी सर्वात जास्त वाहतूक अत्यंत संत गतीने सुरू आहे. वसई आणि विरार ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाचा कहर. वसईतील वाघराळ पाड्यात मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की 3 दुचाकी आणि 2 कार वाहून गेल्या. सर्वात जास्त सुदैवाने एका कार चालकाने प्रसंगवाधन हे राखून कारमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. नाला सोपाऱ्यामध्ये सेंट्रल पार्क आणि तुळीज परिसरात पाणी साचल्याने अंतर्गत वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस हा झाल्याने शेतकरी जागृत मंडळ हा सर्वात जास्त होऊ शकता. शाळेत पाणी शिरले असताना सर्वात जास्त त्यामुळे खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना तातडीने घरी सोडण्यात आलेले आहे. बघू शकता ठाण्यात 82 मिमी पाऊस हा झालेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या 8 तासात तब्बल 82.76 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. मुख्य बाजारपेठ, वंदना आणि डेपो, मान्सुंदा तलाव आणि कोपर सर्वात जास्त 12 बंगला हा परिसरामध्ये सर्वात जास्त पूरदृष्ट हा परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. बघू शकता दुपारी 2.25च्या सुमारास सर्वात जास्त समुद्रात आलेल्या मोठ्या भरतीमुळं
मुंब्रा आणि भागात सर्वात जास्त पाणी साचण्यास ही सुरुवात झालेली आहे. सततच्या पावसामुळे मुंब्रा शीळ मार्ग हे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त अनेक वाहने पाण्यात ही अडकलेली आहे. तर मुंबई आणि सर्वात जास्त रायगड हायवेवर पाणीच पाणी झालेले आहे. नवी मुंबई आणि सानपाडा परिसरात रस्त्यांच्या अक्षरशः नदीचे स्वरूप हे दिसून आलेले आहे. बघू शकता वाहने पाण्यात बुडालेली आहे. सायन पनवेल हायवेवर सर्वात जास्त बघू शकता सायनचा जो हायवे आहे तर पाणी साचल्याने मैलोपेम सर्वात जास्त बघू शकता वाहनांच्या रांगा लागलेल्या असून मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची संततधार ही सुरूच आहे. मानवा सर्वात जास्त बघू शकता मानगाव जवळही सर्वात जास्त मुगवली आणि फाटा हे ढालगर आणि सर्वात जास्त फाटा परिसरात मुंबई गोवा महामार्गावरती पाणी आल्याने चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत ही करावी लागत आहे. बघू शकता पालघरमध्ये शाळांना सुट्टी ही देण्यात आलेली आहे, जाहीर करण्यात आलेली आहे. बघू शकता मुंबई आणि पुण्यात झाडे कोसळल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे. तर काल चेंबूरमध्ये एका शाळकरीवर मुलावरती झाड अंगावर पडून दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. बघू शकता सर्वात जास्त आज मुंबईतील मरोळ मिलिटरी आणि रोड ह्या जोगेश्वरी यादव नगर हे येथील पॅरामाउंट आणि इमारतीजवळ मोठे झाडे ही उन्मळून पडलेली आहे. त्यामुळे अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान हे झालेले आहे. पुण्यातही बाजीराव रस्त्यावरती झाड कोसळल्याने वाहतूक पर्यायी रस्त्यांनी वळवावी लागलेली आहे. बघू शकता सुदैवाने आज कुठेही जीवितहानी ही झालेली नाही. पालिका प्रशासनाने मान्सून पूर्व छाटणी ही केलेली आहे. त्यांचा सर्वात जास्त संताप हा नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान उद्याही सर्वात जास्त पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट हा कायम ठेवलेले. जिल्हाधिकारी इंदुदान सर्वात जास्त बघू शकता इंदूर आणि जाखड यांनी सर्वात जास्त जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय हे अंगणवाड्यांना सुट्टी ही जाहीर केलेली आहे. बघू शकता मराठवाडा आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. बघू शकता आता सर्वात जास्त उर्वरित विदर्भातील येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी न करता सगळीकडे पाऊस हा पडणार आहे. बघू शकता पावसाचे आता राज्यावरती मोठं संकट. पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस हा हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या नाल्यांना पूर आला. दरम्यान राज्यात सर्वात जास्त पुढील 4 दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्व सर्वात जास्त पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस 20 जून पर्यंतचा कालावधी राज्यात कोरडचा हा गेला होता. बघू शकता या काळात पाऊस न पडल्याने चिंता वाढली होती, परंतु 20 जून नंतर महाराष्ट्रामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने चित्र आहे. 20 जून पासून सर्वात जास्त राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 2-3 दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान भारतातील सर्वात जास्त बघू शकता हवामान खात्याने हे दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 4 दिवसांमध्ये आता सर्वात जास्त राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बघू शकता राज्यात पाऊस हा धुमाकूळ घालणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. अजून काही जिल्ह्यांमध्ये थेट रेड हा सर्वात जास्त जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार 2 जूनला पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. बघू शकता तर 3 आणि 4 जून रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मान्सूनचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. बघू शकता पालघर जिल्ह्यातील अतिमुसळधार पावसाची
सर्वात जास्त शक्यता आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त पुढील 4 दिवसात जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये देखील आता पावसाचा जोर आणखी वाढणार. तर सर्वात जास्त 2 ते 5 जून दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडला 2 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. बघू शकता 2 ते 3 दिवस सर्वात जास्त 3 जून रोजी सर्वात जास्त पाऊस धुमाकूळ घालणार आहे. त्या जिल्ह्याला पावसाचा थेट रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. अतिमुसळधार पावसाची शक्यता होती. नागरिकांनी कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असं देखील हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. दुसरीकडे विदर्भात देखील पुढील 3 ते 4 दिवसादरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. नागपूरसह विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढील 48 ते 72 तासात विदर्भात समाधानकारक पावसाची शक्यता आहे. विभागात सर्वात जास्त विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे. बघू शकता आज नागपूर शहरामधील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लावलेली आहे. जून महिना उष्ण आणि तुलनेचे कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. बघू शकता मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जे राज्यामध्ये किंवा देशामध्ये किती पाऊस पडत आहे. आणि जर का नसेल पडत मला नक्की खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला समजलं पाहिजे कोणत्या राज्यात कोणता पाऊस पडत आहे का नाही. बघू शकता एवढं लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. मला खाली कमेंट करून नक्की सांगा.